विश्वजित कदम हे चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये पाहायला मिळाले। तर त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला खरं तर विश्वजित कदम यांचा आधीपासून नकार होता आणि आता मात्र विश्वजित कदम हे या ठिकाणी चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहू शकतोय। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये मोठा तिढा होता। या जागेवरून काँग्रेसचा चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला विरोध होता। त्या ठिकाणी विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रयत्न करत होते। वारंवार या ठिकाणी प्रयत्न केलेले त्यांचे निष्फळ ठरले आणि मात्र आता चंद्रहार पाटील हेच उमेदवार या ठिकाणी आहेत आणि दुसरीकडे विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला आणि त्यानंतर आता ते अपक्ष निवडणूक लढतात। सांगली लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुण अण्णा आज आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत। या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील आमच्या सोबत आहेत। आता दिवस आणि वेळ कमी आहेत, उन्हाचे दिवस आहेत। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत लोकांचे ज्येष्ठांचे वयस्करांचे थोडेसे हाल होतात। या उन्हातानाच्या काळात परिस्थितीत देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे। अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी वडीलधाऱ्यांनी काळजी घ्यावी। परंतु आज जसं वातावरण तापले तसं निवडणुकीचंही वातावरण तापत चाललेलं आहे आणि या कमी वेळात आता जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न हे चंद्रहारजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून करतायत। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, काय सांगाल? चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला कट्टर विरोध असणारे विश्वजित कदम आता त्यांच्याच प्रचारामध्ये पाहायला मिळाले। नक्कीच सांगलीच्या जागेवरून चांगलंच राजकारण या ठिकाणी तापलं होतं। मात्र आज चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदम यांनी सहभाग घेतला आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना निवडून द्या असं या ठिकाणी विश्वजित कदम यांनी सांगितले। पलूस तालुक्यातील वसगडे या ठिकाणी प्रचार होता आणि या ठिकाणी विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील प्रचार करत होते। अगदी नक्कीच धन्यवाद विजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।